नाही मग आता रात्री नाही आला तर केव्हा मरत थांबणार? चालू झालो आम्ही तिथून घरून आठवीत होतो. रात्री नाही आला तर रात्रभर थांबणार का? मग रात्री जर आलं नाही तर काय करणार? रात्री जर नाही आले तर मग आता थांबणंच पडी ना नाही तर आम्ही खोलीवर चालल्या जाऊ. कुठल्या गावचे आहे तुम्ही? आम्ही मांडवा. 2 मिनिटं चालू ठेवा. हा कोण आहे? मग नातू. सर्व पेट्रोल पंपांवर बंद आहे. डिझेल कोणत्याच पेट्रोल पंपावर मिळत नाही. अहो पेट्रोल आता आम्ही बरेचसे म्हणजे जवळपास दिवसभराचे सर्व असे कॅना घेऊनच प्रत्येक पेट्रोल पंपावर रांगा आहेत. सर्व शेतकऱ्यांचे हाल सुरू आहे एकदम. खूप हाल चालू आहेत. कारण तुम्हाला इथं जे दिसतील ते सर्व शेतकरीच आहे, ट्रॅक्टरवालेच आहेत. बरोबर आहे. कारण त्यांना कामगिरी करायची शेतीची काम केल्याशिवाय तुम्हाला पेरणी करता येणार नाही. आता पेरणीची वेळ जवळ आलेली आहे. बरोबर. मान्सून मुंबरड्यावर आहे. केव्हा शेतीचे कामं करायचे आणि केव्हा हे करायचं. आम्ही सकाळचे उभे आहे. 8-2 नंबर वाले माणसं नाही आहे. त्यांचे ठेकेदारांचे काम सगळे चालू आहे. सगळे शेतकरी 8 नंबरात आहे. या डबा आहे. आता सकाळचा डबा आता घालला. सांगा तुम्ही कसं करा? मग आम्ही ना शेती कशी तयार करा? तेव्हापर्यंत थांबणार मग तुम्ही डिझेलसाठी? आता डिझेल पर्यंत कधी 2 दिवस नंबर लागला तरी आम्ही थांबण्यासाठी काय करतात करतो मी आता. कारण आमचे काम बंद पडले ना आता सगळे. शेतीचे काम करले शिकत काय पर्याय आम्हाला सांगा तुम्ही. मग काय करता? 2 नंबरवाल्यांचे डंपर चालू आहे, कोकल्यान चालू आहे, जेसीबी चालू आहे, सगळं काही चालू आहे, रोडचे काम चालू आहे. आणि आपलेच काम आमचे शेतकऱ्याचे काम बंद पडले. आम्हाला शेतकरी अडचणीमध्ये आलाय बा. आणि आम्हाला जमीन तयार करणे अर्जंट आहे. अशी वेळ पहिल्यांदाच आली वाटते. हे पहिल्यांदाच वेळ आली. आजपर्यंत एवढी वेळ नव्हती. शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाकडून आम्हाला रुपयाची बी आशा नाही दादा. आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला शासनाने 1 रुपया सूट कोणताच दान करू नये. फक्त सुरळीत असं चालायला पाहिजे आणि आमच्या मालाला भाव भेटला पाहिजे. बस आम्हाला दुसरं काहीच आशा नाही. आम्हाला लाडकी बहीण नको, आम्हाला कधी 2000 रुपये नको. फक्त आम्हाला आमच्या कष्टाचे, दुसरं काहीच नाही साहेब. तुम्ही ट्रॅक्टर घेऊन आले का काय? आम्ही मोटरसायकलला आले. ट्रॅक्टर घरी आहे. ट्रॅक्टर मध्ये डिझेल असेल तर ट्रॅक्टर कसं काय येईल? ते ट्रॅक्टर आपले आमच्या भाषाचं आहे. आणि आज थोडा संकट शेतकऱ्यांवरती, संपूर्ण शेतकरी अडचणीत आहे. परंतु शासनाचा याच्यावरतून दुर्लक्ष होत आहे. आज व्हीआयपी गाड्या यांना डिझेल भेटते, परंतु शेतकरी या ठिकाणी तरमळतोय. पाण्या वाचून, ऊन वरतून, टेम्परेचर आहे, अक्षरशः त्यांच्या हालापेष्टे आपल्याकडून बघितल्या जात नाही. आणि हे डिझेल पंपवाले आता ते सरळ म्हणतात की आम्ही आता कुठून आणा. हे सर्वस्व जबाबदारी शासनाची आहे असं तरी आम्हाला वाटतं. आणि आम्ही आज ट्रॅक्टर मालक असून आम्ही शेतकरी सुद्धा आहे. त्याच्या वेदना आम्हाला काय होत आहे आणि शेतकऱ्याला काय होत असतील याची पूर्ण आम्हाला जाणीव आहे. तसेच आम्ही आता सरळ उत्तर आम्ही शेतकऱ्याला असं देतोय ट्रॅक्टरवाले, किंवा तुम्ही डिझेल आणा तेव्हा आम्ही ट्रॅक्टर तुमच्या शेतात आणतो. आता त्यांनी कुठून आणायचं किंवा ट्रॅक्टर असेल, पण देशाचा जो पोशिंदा आहे हाच जर संकटात असेल तर देश कोणी वाचू शकत नाही. कारण पोशिंदाच जर उपाशी राहण्याच्या स्थितीत असेल तर तो जग कसा तारणार आहे? कारण बैलजोडी घ्यायला जा ते परवडत नाही. ट्रॅक्टर घेतलं त्याचं व्याज थांबत नाही. आज ट्रॅक्टर जे नवीन ट्रॅक्टर मालक आहे त्यांनी जे कर्ज हप्त्यावर ट्रॅक्टर घेतलेले यांनी ट्रॅक्टर फेडावे कसे? कारण आज चालू सीझनमध्ये समजा आपल्याला त्या ठिकाणी 2 पैसे मिळणार आहे आणि ते जर आज मिळत नसतील तर ट्रॅक्टर मालकांनी करायचं काय, शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकऱ्यांनी सहज आम्ही शेतकऱ्यांना प्रत्युत्तर करतोय की बा आम्हाला भाव वाढवून द्या. मग हा शेतकऱ्याचा पोरगा शेतकऱ्याला जर त्या ठिकाणी अडून पाहत असेल तर मग हा न्याय न्यायचा कुठे, न्याय मागायचा कोणाला? ह्या मोठा प्रश्न हा जामनेर तालुक्यात नाही संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रश्न आहे. तर मी पत्रकार मित्रांना या संकटात सर्वांना विनंती करतो की आपल्याला कोणा पक्षावर बोलायचं नाही, कोणा राजकारणाचं आपल्याला या ठिकाणी भाष्य करायचं नाही. पण संकटात सगळ्यात मोठी गोष्ट पंपाचे आपण संचालक आहात, काय माहिती द्याल? मी ओम शांती पेट्रोलियम जामनेर इथलं पंपाचा संचालक आहे. आम्हाला लोकांना कळवायचं आहे कंपनीकडे साठा शिल्लक नाही. आमची 3-4 दिवसापासून कंपनीकडे ऑर्डर असतात पेंडिंग,
कंपनीकडनं रिप्लाय भेटत नाही, कंपनीकडनं मालाचं काय प्रोसिजर आहे, काय कधी मिळणार, काय मिळणार, काहीच आम्हाला सांगितलं जात नाही. उडवाउडीची उत्तरं दिली जातात. त्यामुळे म्हणजे आम्ही ग्राहकांना सांगू शकत नाही की माल कधी मिळेल, काय मिळेल. इथे ग्राहक आम्हाला परेशान करतात. बरेचसे ग्राहक असे की आम्हाला सपोर्ट बी करतात की नाही कधी मिळणार, काय मिळणार सांगत राहतात. पण आम्ही जर ग्राहकांना माल देऊ शकत नाही, मग ते पेरणी केव्हा करणार? कारण आता मेन जर सांगितलं तर आता मेन शेती पेरणीचा टाइम आहे, आणि जर ते पेरणीच्या टायमावर त्यांना पेट्रोल डिझेल जर मिळणार नाही तर मग पेरणी कसं काय करते? मग पुढचे कामं शेतीचे कसं काय होईल? आता जर त्यांना शेती पेरणी लेट झाली, मग पुढची मग जे पिकाचे पाहणी वगैरे असते नंतर प्रोसेस सगळी लेट होत चालते ना. त्यामुळे आम्हाला कंपनीला एवढंच सांगायचं आहे की जे तुम्ही माल वगैरे प्रोव्हाइड करता ते टायमावर द्यावं. तुम्ही जर आम्हाला माल टायमावर दिलं तर आम्ही पुढे मग टायमावर शेतकरी असतील, ग्राहक असतील, त्यांना टायमावर आम्ही डिझेल पेट्रोल पुरवठा करू शकतो. असं तुमचं म्हणणं आहे थोडक्यात. हो हो. 3-3, 4-4, 5-5 दिवस ऑर्डर पेंडिंग असतात कंपनीकडे. आजच्या तारखेत 3-3, 4-4, 5-5 ऑर्डर कंपनीकडे पेंडिंग असतात.